नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये हे एक जंगली कंद आहे. हे तुम्हाला खूप कमी लोकांना माहीत असणार. या कंदाला म्हणतात मटाडू. हे आमच्या लोकल भाषेत आहे. जर इंग्लिशमध्ये यांचं नाव एअर पोटॅटो म्हणून आहे, कारण हे झाड वेलीवर लागतो आणि हे कंद म्हणजे वेलीवरच लागतात, म्हणून याला एअर पोटॅटो म्हणतात. तर याला लावासाठी आम्ही 18x18 ही ग्रो बॅग घेतली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 50% हे शेणखत घेतलं आणि 50% गार्डन सॉईल घेतली आहे. तुम्ही याला जमिनीमध्ये पण लावू शकता. जमिनीमध्ये पण इझिली लागतो आणि कुठल्या पण जमिनीत हा इझिली लागून जातो. जर तुम्ही जमिनीमध्ये लावल्या ना, तर हे नेक्स्ट टाईम पावसाळ्यामध्ये आपोआपच त्यामधून याची वेली निघून येणार. तुम्हाला नवीन वारंवार लावायची गरज नाही आहे. तर याच्यात का होणार, याचे हेल्थ बेनिफिट्स खूप सारे आहेत. तुम्ही नेटवर नक्की सर्च करून बघा एअर पोटॅटो म्हणून. याची फायदे अशी आहे की तुमची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ते इम्प्रूव्ह करतात. तुमचं जे वेट कंट्रोल आहे ते पण चांगल्याने इम्प्रूव्ह होतं आणि तुमचं जे ब्लड शुगर आहे ते पण चांगल्याने कंट्रोल होतो. हे तुम्ही जर कंटिन्यू खाल्ला, जसं आपण पावसाळ्यामध्ये हे जर लावली वेली, तर तुम्हाला हिवाळ्यामध्ये पण हे भेटणं चालू होईल. आणि हिवाळ्यात तुम्ही याची भाजी करून पण खाऊ शकता किंवा उकडून पण खाऊ शकता. हे आलूसारखे लागतात, थोडे कडसड लागतात, पण त्याची भाजी पण खूप जण करतात. तुम्ही नक्की ट्राय करा. हे तुमच्या घरी वेली तुम्हाला हे गावात किंवा लोकल एरियामध्ये मिळून जाणार आणि याचं मेंटेनन्स पण खूप कमी आहे. असेच व्हिडिओसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बोला रामकृष्ण हरी.